नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्रिशू, ओ बापरे, बॅग घालून कुठे चालली तू? हा, स्कूलमध्ये. आणि तू होमवर्क केलाय का पण तू? हा, बॅग बी आहे, बुक बी आहे आणि पेन बी आहे. हा, मग तिकडे कुठे चालली? स्कूलमध्ये. इकडे ना तुझी स्कूल? झाडाच्या पाठी आहे. तिकडे कुठे स्कूल आहे? इकडे तू, इकडे नाही, इकडे तुला तुला आता स्कूलमध्ये जाशील तू, काय बोलशील टीचरला? काय काय बोलशील? अरे यार, ती बघा पळाली तिकडं. हे बघा, बॅग पण सोडून गेली इथं. नाही आली ना ग त्रिशू आई? हा, आली होती आई. काय बोलशील टीचरला? काय बोलशील तू? हा, अच्छा, नमस्ते टीचर, गुड मॉर्निंग असं बोलशील. आणि तिथं 1 2 3 ABCD पण बोलायला लागते. हा, तुला येते का ABCD? तुला ABCD येते का पहिले? हा, बोलून दाखव मग. हा, एका जागेवरती उभी राहून व्यवस्थित बोलून दाखव. हा, VVW. हा, गुड गर्ल. टीचरला बोलून दाखवायचं असं. तू तू स्कूलमध्ये गेलीस ना, टीचरला असं बोलून दाखवायचं ABCD. मम्मीने दुपारी काय जेवण बनवलं होतं त्रिशू? काहीच नाही बनवलं होतं. आता मम्मीला विचारतो बरं, मी मम्मीला विचारतो. हां हां हां. ते बघा, लागले आता तिची खेळायला लागली. ते थांब, मम्मीला बघतो काय करते मम्मी. गायत्री, हे घे ना. मम्मीकडे जातोय ना मी तिकडं. तिला ती बॅग पण फेकून दिली तिने. ओ बापरे, एवढ्या लवकर भांडी घासून झालेत? मग तू ना जेवण वगैरे म्हणा, जेवण बाकी आहे ना. हा, माझ्यासाठी जेवण बनवून ठेवलंय आणि तुझ्यासाठी. काय झालं तुझ्या तब्येतीला? गायत्री, मग ऍसिडिटी झाली. मग इनो घेऊन यायचा ना, इनोचं पॅकेट पिऊन घ्यायचा ना. हा, अरे यार, दुपारी काय खाल्लं होतं तू? रात्रीची खिचडी. तुला समजायला पाहिजे ना गायत्री, आपल्या घरामध्ये फ्रीज नाहीये, काय नाहीये. ते खिचडी तू अशी गॅसवरती ठेवलेली असते रात्रभर. अरे पाण्यामध्ये पण गरमी किती पडते. रात्रीची खिचडी नाही. अरे पण काय गरज काय तुला, सांग बरं, रात्रीची खिचडी खायला? तसं नाही, खराब होऊन जाते ती. अरे गायत्री, ऐकत जा, तुला आवडते खिचडी ती वेगळी गोष्ट आहे, पण गरमीची नको खात जाऊ. असं रात्रीचं वस्तू ना गरमीच्या दिवसात नाही खायचं. आता काय फ्रीज आपल्याकडे फ्रीज आहे का? फ्रीजमध्ये तू वस्तू का ठेवते आणि ते खाते? फ्रीज मध्ये पण ते पण खराब होऊन जातं माहिती. अरे पण तू फ्रीज मध्ये भात ठेवलेला पण ते पण नाही खायला. अरे पण तू एवढ्या गरमीचं ते खिचडी खायचं का? पण तुझी एवढी तब्येत खराब झालेली दिसते, मग तू खायची का बरं ते खिचडी? मग तुमच्यासाठी ना छोलेची भाजी, भात आणि पुरी बनवली. पुरी बनवली? बापरे, दाखव छोलेची भाजी, दाखव कशी बनवली. हे बघा, ही आपली छोलेची भाजी बनवून ठेवली इथं. आणि पुऱ्या कुठं आहेत? कथ्यात या मा. अरे तू अच्छा, या पुऱ्या बनवून ठेवल्या तिथं. आणि इकडे काय? अरे पीठ आहे. मला वाटलं काहीतरी गोड बनाय ठेवले म्हणतात. हा, नको शिरा काय ते भातासोबतच खाऊन घेऊ ना. हा, कशासोबत? मग पुरीसोबत पण खायला ना. काहीतरी आपण व्हिडिओ वगैरे बनवतो, मी कमेंट्स वगैरे वाचतो बरेच. म्हणजे मित्रांनो, आता जेवढे पण कमेंट्स आहे ना, गायत्री पण कमेंट्स वाचत असते, मी पण कमेंट्स वाचत असतो. जर कोणाला कमेंट्सला रिप्लाय द्यायचं जर विसरत असेल तर त्याच्यासाठी सॉरी. आता मी 1-2 म्हणजे बरेच व्हिडिओ वगैरे, तुम्हाला तर माहिती आहे, रोजच्या रोज माझे व्हिडिओ येत असतात. मित्रांनो, प्लीज तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो, कारण की सबस्क्रायबरांची खूप गरज आहे. आता बघा, मी माझ्या रोजच्या जीवनाबद्दल व्हिडिओ टाकत असतो, तर कमेंट्स वगैरे वाचत असतो मी. कमेंट्स वाचताना म्हणजे बरेच चांगले पण लोक आहेत ज्यांचे मी कमेंट्स वाचून एकदम म्हणजे मला आनंद पण होतो, की मला एक असं उत्साह भेटतो मला, की
खूप भारी वाटतं कमेंट्स वाचून. असं वाटतं ना चला आता अजून व्हिडिओ बनवत राहू, अजून व्हिडिओ बनवत राहू. पण 2-3 म्हणजे 1-2 जण अशीच, आता नावं काही घेत नाही मी, ते पण माझ्यासाठी माझे सबस्क्रायबर आहेत, माझ्या फॅमिलीसारखेच आहेत ते पण. आता त्यांचे कमेंट्स वगैरे वाचतो ना तर मला कधी कधी वाईट वाटतं की यार का असे कमेंट्स करतात, की मी काय चुकीचं बोलतो, आम्ही काय चुकीचं वागतोय. जे आपल्या रोजच्या जीवनशैलीबद्दल आहे, जे मुंबईमध्ये राहून जो मी स्ट्रगल करतोय, जो माझ्या लाईफबद्दल, तोच मी शेअर करत राहतो. फक्त कमेंट्स करताना निगेटिव्ह पण कमेंट्स करतायत, पॉझिटिव्ह कमेंट्स पण भरपूर येत आहेत. निगेटिव्ह कमेंट्स फक्त 1-2 जण आहेत, ते निगेटिव्ह कमेंट वगैरे करतायत. पण ठीक आहे, तुमच्या पण कमेंट्सचं स्वागतच करतोय. तुम्ही एवढा वेळ काढून माझ्या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट्स करतायत तर धन्यवाद तुम्हाला पण. माझं एवढंच म्हणणं आहे बघा, म्हणजे भरपूर लेडीज पण आहेत, ते कमेंट्स वगैरे वाचतात वगैरे. मग थोडं व्यवस्थित कमेंट्स करा, बाकी काय नाही. म्हणजे असं निगेटिव्ह करू नका, डिमोटिवेट. घरचे पण बघतात सगळे व्हिडिओ, हा. विचार करायला लागतात मग. तेच घरचे पण व्हिडिओ बघतात. परत मला असं डिमोटिवेट झाल्यासारखं होतं मग, की नको यार आपण काहीतरी चुकीचं करतोय. मग आता तुम्हाला सिरियसली सांगतोय, मला एक सांगा, यूट्यूबवरती किती यूट्यूबर आहेत सांगा ना. भरपूर लाखो यूट्यूबर आहेत मित्रांनो, त्यांचे लाखो मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत. आमचे तर अजून 10,000 सुद्धा सबस्क्रायबर झालेत नाही. आम्ही अजून लाईफमध्ये स्ट्रगल करतोय, आमचा स्ट्रगल चालूच आहे आणि तो तर करतच राहणार आहेत. बघू आयुष्यामध्ये जेव्हा सक्सेस भेटेल तेव्हा भेटेल, पण स्ट्रगल करतोय ना, तर मेन म्हणजे तुमची सपोर्टची गरज आहे मित्रांनो. आता अर्धा महाराष्ट्र आमची व्हिडिओ बघतो मित्रांनो, तर अर्धा महाराष्ट्र खरोखरच बघतो आमचे व्हिडिओ. कारण की बरेच जण कमेंट्स वगैरे करतात, आम्ही या जिल्ह्याचे त्या जिल्ह्याचे, तर बरेच जण मला कमेंट्स वगैरे करतात, तर खूप आनंद वाटतो मला त्याचा. आणि मी काय करतोय, फक्त आमची जी रोजची जीवनशैली आहे त्याच्याचबद्दल तो व्हिडिओ येतात ना. आपले काय असतात का काहीतरी फालतू व्हिडिओ? हां, ती कुठे गेली? ते तिकडे मोबाईल बघते, बघ तिकडे मोबाईल बघायला लागले लगेच. तेच मित्रांनो, आता मी सर्वांचं नाही म्हणत आहे की मला सगळे निगेटिव्ह वगैरे कमेंट्स वगैरे करतायत कमेंट्स वगैरे. भरपूर चांगले कमेंट्स येतात, मला खूप भारी वाटतं, आनंद वाटतो. पण कसं आहे, माझ्या फॅमिलीमधले पण ते कमेंट्स वगैरे वाचत असतात की तू असा आहे, तू तसा आहे. बरेच म्हणजे बोलतात पण मला, कशाला असे व्हिडिओ बनवतो, तुला जर असे वाईट कमेंट येत असतील तर. मग कधी कधी मला पण डिमोटिवेट होतं की नको यार, आपण आता व्हिडिओ बनवायचं बंद करूया. कारण की मला फक्त एकच म्हणायचं आहे मित्रांनो, आता तुम्ही बघतायत ना, UP बिहार साईडला जर गेलेत ना, भरपूर प्रत्येक गावामध्ये तुम्हाला यूट्यूबर दिसणार आणि तो प्रत्येकजण सक्सेस झालेला आहे आज. म्हणजे यूट्यूबमधनं पण ते पैसे वगैरे कमवत. आम्ही तर अजून काही नाही आहे, पैसे वगैरे काही कमवत नाही आहे. ती पहिली पेमेंट आली होती, ती कुठे आली, काय आली, काही समजलं नाही. ते थोडेफारच आले होते. ते काय गरम होतं इथं? अच्छा, ते स्वामी अगरबत्ती केली होती ना. गायत्री, एक घर बघ ना यार, जास्तच खराब होत चाललं ना. काय करणार आता? काय त्या रूम मालकाला पण सांगितलं आहे, बघू आता काय होतं काय नाही. हे गायत्री, तिच्याकडनं मोबाईल घेता आता. मोबाईल नाही बघितला. त्रिशू मोबाईल ठेव आता. जाम गरम होतंय. नाही, तू कधीपासून मोबाईल बघते सांग मला. ओ बापरे, ते बघ गायत्री किती ओरडते. त्रिशू, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय झालं त्रिशू? थोडासाच बघितला होता. हां ठीक आहे, चल थोडासा बघून घे मग. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता जेवण वगैरे करायचं आहे. गरमी पण एवढी होते ना मित्रांनो, इकडं खूप म्हणजे खूपच जास्त गरमी होते इकडे. पाऊस आला ना त्या दिवशी. हां, त्या दिवशी पाऊस आला होता परत, म्हणजे आता परवाच्याच दिवशी ना, परवाच्याच दिवशी इकडे पाऊस पण आला होता. मस्त वाटलं त्या दिवशी. नाही ना, काल. हा ना, परवाच ना, काल नाही, परवा आला होता ना रात्री. हां, परवा आला होता. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज सपोर्ट करत राहा मित्रांनो, प्लीज चांगले पण कमेंट्स करा मित्रांनो, ते खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री.